विमान कोसळतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि विमान कोसळल्यानंतर जे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातला व्हिडिओ देखील आपण पाहतोय। हे दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। विमानानं टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांमध्येच हे विमान कोसळलेलं आहे। तर रुग्णालयामध्ये सध्या जखमींना दाखल केले जातंय। तर मोठ्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू, प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती देखील आता व्यक्त करण्यात आलेली आहे। माझे सहकारी अविनाश डेगस्कर आपल्यासोबत जोडले जात आहेत। अविनाश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमान टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच कोसळलं आणि कोसळतानाचा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भातली अपडेट नेमके काय आहे? हाती तो नेमका कोसळताना विमानाचा व्हिडिओ आहे तो हाती लागलेला आहे। त्यासोबत ही बातमी जाण्यासाठी या विमानाची अधिकची माहिती आपल्याकडे एव्हिएशन डिपार्टमेंटने दिलेली ती माहिती देतो। टोटल या विमानात 242 ऑनबोर्ड होते, म्हणजे प्रवासी होते। त्यासोबतच या एअरक्राफ्टमध्ये 2 पायलट आणि 10चा कॅबिन क्रू होता। यासोबतच जे विमान पायलट जे चालवत होते त्यांची नावं समोर आलेले कॅप्टन सुमित सबरवाल विथ फर्स्ट ऑफिसर कुंदर, हे दोघे जण विमान सहाय्यक विमान पायलट हे दोघे जण होते। यांच्या नेतृत्वाखाली हे विमान चालवण्यात होतं, विमान उडवण्यात येत होतं। त्यासोबतच अजून अधिकची अपडेट आहे एव्हिएशन डिपार्टमेंट आपल्याला देईल। मात्र आता एक शंका उपस्थित झाली जाते की हे विमान पडलं, तांत्रिक दुर्घटना होती की घातपात होता हे मला कळत नाही। एक अजून अधिकची अपडेट आहे की जमिनीपासून फक्त 700 मीटरवर असतानाच हा अपघात झालेला आहे। ते विज्युअल्स आपल्या सोबत आहेत आणि 1:31 हा शेवटचा सिग्नल हा विमानाचा एअरपोर्ट ऑथॉरिटी म्हणजे सिग्नल ऑथॉरिटी कंपनीकडे असतो, तो दिला जातो। टॉवर मार्फत हा सिग्नल जातो। आपल्याकडे लोकशाही मराठीकडे जे विज्युअल्स दिसत आहेत ते विमान नेमकं 10व्या सेकंदाला विमान जेव्हा उडालं विमानतळावरनं, अहमदाबाद विमानतळावरनं उडलं, त्या नेमकं अवघ्या 10व्या सेकंदात ते पडलेले मेघानी नगर परिसरातला आहे। मेघानी नगर हा मोठ्या प्रमाणावर विस्तारित असलेला रहिवासी एरिया आहे आणि त्या एरियात हे विमान कोसळलेलं आहे। 242 प्रवासी सोबत 10 जणांचा कॅबिन क्रू हे या विमानात होते आणि या सोबतच नेमका आकडा जखमींचा मृतांत आपल्या सोबत आपल्याकडे आलेला नाहीये। मात्र एक राजकीय व्यक्तिमत्व, मोठं राजकीय व्यक्तिमत्व, गुजरात मधलं माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या विमानात होते, त्यांच्या कुटुंबियासोबत होते, ही माहिती आपल्याकडे मिळते। त्यासोबतच हे विमान लंडनला जाण्यासाठी निघालेलं होतं। 1:30 वाजताचा वेळ, अंदाजे 1:30 वाजताची वेळ होती, ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। ज्या परिसरात हे विमान कोसळलेलं आहे तो परिसर मोठा रहिवासी एरिया आहे आणि त्या रहिवासी एरियात हे विमान कोसळलेलं आहे। हे विमान ड्रीमलाइनर विमान हे फार मोठं असतं। बोईंग 787 बोईंगच्या माध्यमातून सगळ्यात मोठं हे विमान असतं आणि प्रवासी संख्या मोठी असते आणि त्यानंतर जर टेक ऑफ केलं आणि 10व्या मिनिटात हे विमान कोसळलेलं आहे। त्या विमानाचा आकार पाहता ज्या परिसरात ते मेघानी नगर परिसरात विमान पडलेलं आहे तिकडे 3 ते 4 मजली इमारती होत्या, त्या इमारतींवर हे विमान कोसळलेलं आहे। त्यामुळे तिकडे किती रहिवासी जखमी झालेले आहेत किंवा मृत्यू झालेले आहेत हे अद्याप आपल्याला कळलं नाही, पण हा आकडा हा फार मोठा आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर इकडे रेस्क्यू ऑपरेशन कसं करता येईल याच्याकडे सध्या लक्ष दिलं जातं। अविनाश, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे, कारण आपण पाहतोय अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। यासोबतच एनडीआरएफची टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे। अनेक अँब्युलन्स आणि सोबतच एअर अँब्युलन्स देखील तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत। नक्कीच मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। सध्याचं रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीचं सुरू आहे अविनाश? शुभम, आता सध्या महत्वाची माहिती आहे की मुंबई एअरपोर्टवरनं हॉस्पिटलला जाण्यासाठी जे रूट असतील तिकडे मोठ्या ग्रीन कॉरिडॉर तयार केलेला आहे। ग्रीन कॉरिडॉर ह्याच्यासाठी असतो, जर दुर्घटनाग्रस्त प्रवासी असतील इमर्जन्सी केसमध्ये ह्या ग्रीन कॉरिडॉर मधनं त्यांना नेता येतं, हॉस्पिटलमध्ये नेता येतं। त्यासाठी हे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत आणि प्रवाशांचा जीव कसा वाचवता येईल यासाठी आपल्याला त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आणि त्यासोबतच दुपारी 1:31 हा शेवटचा सिग्नल हा सिग्नल टॉवरला, एअरपोर्टच्या सिग्नल टॉवरला दिला गेलेला होता, म्हणजे नेमका त्याच वेळेला हे विमान क्रॅश झालं असेल असा अंदाज झालेला आहे। एअर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झालेला आहे। प्रवासी विमान कोसळल्यानंतर बचाव कार्य सध्या सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने करता येईल यासाठी स्वतः एनडीआरएफच्या 2 टीम दाखल झालेल्या आहेत आणि ते रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू झालेले आहे आणि नेमका विमान अपघात कसा झालेला आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। सुरक्षा व्यवस्था आहे, एनआयची टीम तिकडे दाखल होणार आहे अशी माहिती मिळते, कारण हा अपघात होता की दुर्घटना होती हे बघण्यासाठी काम चालू आहे। जोपर्यंत विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळत नाही किंवा संभाषण सिग्नल टॉवर आणि एअरपोर्ट पायलट मध्ये जे संभाषण सुरू असतं शेवटच्या क्षणी ज्या पट्ट्यातनं ते विमान जातं त्या विमानतळाच्या सिग्नल टॉवरवर त्यांचा संपर्क होत असतो,
त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की शेवटचं बोलणं काय झालं. अधिकची माहिती ही आहे की इंडियावरच्या 4 टीम तिकडे दाखल झालेल्या आहेत. म्हणजे 200 ऐवजी 4 टीम वाढवण्यात आलेल्या आहेत. आकडा मोठा असल्या कारणाने, जखमीचा आकडा मोठा असल्या कारणाने इकडे ह्या 4 टीम दाखवून झालेल्या आहेत. विमान ऑथॉरिटी सुरक्षा व्यवस्था, फायर ब्रिगेडची सुरक्षा व्यवस्था, तसंच अहमदाबाद महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था, फायर ब्रिगेड यांच्यासोबत एनडीआरएफच्या 4 टीम तिकडे दाखल झालेल्या आहेत. लवकरात लवकर त्या मलब्याखाली काही जण जिवंत असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, पण त्यांना रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत आणि यांना लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी घटनास्थळापासून, दुर्घटनास्थळापासून एअरपोर्टकडे किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉर यासाठी असतो की लवकरात लवकर त्या वाहतूक कुठली असेल ती थांबवली जाते आणि लवकरात लवकर जी अँब्युलन्स असेल, जे वाहन असेल त्यांना जखमींना घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जातं. त्यासोबत अधिकची माहिती असे की विमान जागेवरनं, अहमदाबादवरनं निघालेलं, विमानतळावरनं निघालेलं आणि लंडनला जात होतं. त्यामुळे त्या विमानात इंधन साठा हा फार मोठा होता. कारण या प्रवासासाठी जो इंधन साठा असतो वन टेक असतो आणि तो लँडिंगचा एकच पॉईंट असतो. त्यामुळे इंधन साठा हा मोठ्या प्रमाणात ठेवलेला असतो. त्यामुळे याची व्याप्ती वाढलेली आहे. पूर्ण इंधन भरलेली टाकी यात ब्लास्ट झालेली आहे. या व्हिज्युअल्स पासून आपल्याला दिसतंय. त्यामुळे हा आकडा, जखमींचा आकडा की हा मोठा असू शकतो. प्रवासी मृत झालेत की नाही हा अधिकृत आपल्याकडे दिला. एअर इंडियाच्या वतीने देखील आता स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं आहे. तपशिलाची पडताळणी करतायत. अपघात नेमका का झाला याची कारण शोधण्याचं काम देखील आता एअर इंडियानं लगेचच सुरू केलेलं आहे. त्या संदर्भातले नेमके अपडेट काय मिळत आहेत? एअर इंडियाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की या संदर्भात आम्ही नेमका आकडा किती प्रवाशांचा जातो ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि विमान कसं क्रॅश झालं याची माहिती आम्ही घेतो. ही माहिती एअर इंडियाकडनं देण्यात आलेली आहे. पण एअर इंडियाचं जे विमान आहे ड्रीमलाइनर 787 हे फार बोईंग विमान आहे. बोईंग कॅटेगरी मधलं सगळ्यात मोठ्या विमानापैकी याची गणना होते. 300 प्रवासी क्षमता असते. म्हणजे एकाच वेळेला 300 प्रवासी यात जाऊ शकतात. त्यामुळे यासाठी हे प्रयत्न, त्यामुळे हा आकडा मोठा असेल 242. अधिकची माहिती आता जी आली की एअर इंडियाकडनं तपशील घेण्यासाठी अधिकारी पोहोचलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले आहेत आणि नेमकं काय झालं, कुठलं विमान होतं, कशा पद्धतीने त्याचं क्रॅश झालं याची माहिती घेण्यासाठी अधिकारी पोहोचलेले आहेत. एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान आहे. ड्रीमलाइनर 787 विमान आहे. डीजीसीएच्या वतीनं देखील आता माहिती देण्यात आलेली आहे. विमानाचे जे कॅप्टन होते, जे विमान चालवत होते, सुमित सबरवाल असं त्यांचं नाव आहे आणि त्या सुमित सबरवाल यांना तब्बल 8200 तास विमान उड्डाणाचा, विमान चालवण्याचा अनुभव होता असं देखील आता डीजीसीएनं माहिती दिलेली आहे. एवढा मोठा अनुभव असताना सुद्धा अशा पद्धतीचा अपघात होतोय म्हणजे अर्थातच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. अपघात की घातपात या संदर्भातला देखील प्रश्न उपस्थित होतोय. अधिकची या संदर्भातली अपडेट नेमके काय आहे? नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. कारण जे सबरवाल आहेत त्यांना विमान उड्डाणाचा तास हा अधिकचा होता आणि बोईंग 787 कधी लक्षात घेणं पाहिजे की ड्रीमलाइनर बोईंगच्या ह्या कॅटेगरीमध्ये विमान जो पायलट असतो तो उत्कृष्ट पायलट असावा लागतो. त्याला हवाई उड्डाणाचा मोठ्या प्रमाणावर अनुभव असावा लागतो आणि तेच अनुभवी पायलट हे त्या विमानात होते आणि त्यांचा अनुभवी क्रू त्यांच्या सोबत होता. 300 प्रवासी असलेल्या क्षमतेमध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे हे विमान किती मोठं असेल आणि त्याचा आवाका किती मोठा असेल याचा अंदाज आला असेल. पण ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी जखमींचा आकडा फार मोठा असू शकतो. यासोबतच क्रू मेंबरची नावं आपल्या सोबत समोर आलेली आहेत आणि त्या क्रू मेंबर 10 जे क्रू मेंबर होते त्यांची एक एक करून नावं आपल्या सोबत आलेली आहेत. मैथिली पाटील, एक मराठी एक नाव समोर येते की मैथिली पाटील, त्यासमोर मनीषा थापा ही क्रू मेंबरची नावं आहेत. मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की पायलटची नावं तसे त्याचबरोबर क्रू मेंबरची नावं आपल्या समोर आलेली आहेत. मैथिली थापा, त्यानंतर पाटील हे एक मराठी नाव तुमच्या समोर सांगितलेली आहे. यामुळे असे एक अधिकची अपडेट ही की या विमानातील प्रवाशांमध्ये माजी मुख्यमंत्री, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी. अविनाश, मी तुम्हाला काही क्षणांसाठी थांबवतोय. कॅप्टन निलेश गायकवाड आपल्या सोबत जोडले जात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.